ऊर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। राजे वाकाटक वाचनालय व संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमानाने मूर्ती गणपतीची पर्यावरणाच्या प्रेमाची हा कार्यक्रम घेण्यात आलाय। वाशिम परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। राजे वाकाटक वाचनालयाच्या वतीने शाडूची माहिती उपलब्ध करण्यात आली होती। बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला असून पर्यावरणपूरक गणपती मांडण्याचा यावेळी निश्चय करण्यात आलाय। तन्मय देशपांडे आहे। मी ही शाडूची मूर्ती बनवलेली आहे। इथे सर्वात आधी अशी गोळ्याने अशी पोळी बनवली, नंतर याचे असे कान बनवले, याच्यावरती थोडा एक शेषनाग बनवलेला आहे आणि 3 गोळे बनवले। हे गणपतीची सोंड आहे आणि हा एक गणपतीचा दात आहे। हा गणपतीचा हात आहे आणि हे पाच बोट आहेत गणपतीची आणि हे मोदक आहे आणि इथे हे पाय बनवले आधी मी आणि नंतर त्याला हे असे हे केले, गोळे बनवले आणि नंतर इथे नाग बनवला। नागानंतर डोळे असे गोल चिपकुट्या बनवल्या आणि त्या इथे चिपकवल्या। आणि या गणपतीला मी नाव दिलेलं आहे नागेश्वर गणपती। मी डॉक्टर श्रीकांत राजे वाकाटक वाचनालय आणि संस्कार भारती वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने हा एक मूर्ती गणपतीची पर्यावरणाच्या प्रेमाची नावाचा एक कार्यक्रम घेण्यात आला। याच्यामध्ये विविध सहकाऱ्यांनी आणि विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मदत केली। वाचनालयाच्या वतीने यांना ही शाडूची माती उपलब्ध करून देण्यात आली। जवळपास 110 विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घेतला। कला शिक्षक होतो आणि मूर्तीमध्ये मला लहानपणापासून आवड होती आणि मूर्तिकलेचा प्रसार व्हावा ही माझी इच्छा सुरुवातीपासून होती। त्यानिमित्ताने आणि तसंच मी संस्कार भारतीचा सदस्य असल्यामुळे संस्कार भारतीमध्ये प्रत्येक कलेला प्रत्येक याला वाव असल्यामुळे त्यातल्या त्यात पहिल्या वेळेसच मूर्तिकलेमध्ये गणपती बनवणे हा उपक्रम संस्कार भारतीने राबवला आणि त्याचं बनवण्याकरिता प्रशिक्षण देण्याकरिता मला योगदान द्यायला लागलं। त्याच्याबद्दल मी सगळं धन्यवाद देतो। आणि आज इतके मुलं वाशिममधले पूर्ण जवळपास 100-150 मुलांनी मूर्तिकला शिकली आहेत। आज यावेळेस 100 लोक आलेत। पुढच्या वेळेस तेच 100 लोकांना सांगतील अशा प्रकारे मातीची मूर्ती तयार करण्यात प्रसार होईल आणि पर्यावरणाला हातभार लागेल यात शंकाच नाही। माझं नाव ऊर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।